आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, पण कधी कधी वाटतं स्वामी ऐकतात का आपलं? हा प्रश्न बऱ्याच स्वामी सेवेकरांना कधी ना कधी आयुष्यामध्ये पडलेलाच आहे. स्वामी बोलत नाहीत कारण ते तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाकडे घेऊन जातात. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तो विचार येतो, हे कर, ते करू नकोस. तो स्वामींचाच आवाज असतो. जेव्हा एखादं पुस्तक उघडतं, एखादा माणूस भेटतो, एखादी गोष्ट सडनली क्लिअर होते, तो त्यांचाच रिस्पॉन्स असतो. स्वामी नेहमी त्यांच्या भक्ताला प्रत्येक प्रसंगी शांतपणे मार्गदर्शन करत असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने, कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून किंवा कोणत्या ना कोणत्या व्यक्तीमार्फत. म्हणून आज एकच करा, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, स्वामींचे आभार माना. दिवसभरात तुमच्यासोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्यासाठी स्वामींना थँक्यू म्हणा, स्वामींचे आभार म्हणा. काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा स्वामींसमोर मान्य करा. मग एक गोष्ट नक्की आठवेल, तीच त्यांची उपस्थिती आहे. स्वामी कायम त्यांच्या भक्ताच्या पाठीशी असतात. गरज आहे ती फक्त अंतःकरणापासून स्वामींना हाक मारण्याची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.